आणि तुम्ही अशी सुकटची चटणी बनवून बघा, छान लागते। इथे आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा मारणार आहोत। मस्त अशी गरमागरम भाकरी आणि सुकटची चटणी, वाव क्या बात आहे। इथे आज आपण अशी सुकटची चटणी बनवणार आहोत। मस्त अशी टेस्टी, लिंबू पिळून एक सिक्रेट मसाला टाकून आपण आज ही चटणी बनवणार आहोत। सुकट खरपूस भाजून घेणार आहोत। मस्त अशी क्रिस्पी भाजून घ्यायची आपल्याला की आपली सुकटची चटणी मस्त टेस्टी लागते। तर मी सर्व सुकट असेच भाजून घेणार आहे। सुकट छान स्वच्छ नीट करून घेतले होते। याच्यामध्ये काही खडे वगैरे असेल ते काढून घेतले आणि त्याला इथे छान मस्त असे खरपूस भाजून घेतलेले। इथे मी सुकटच्या चटणीला लागणारे साहित्य दाखवते। इथे थोडासा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली अर्धी वाटी, 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले, 2 कांदे इथे बारीक चिरून घेतलेले। हे सर्व आपल्या चटणीला लागणारे साहित्य आहे। चला आता आपण इथे बनवायला घेऊया। इथे आपण कढई ठेवलेली, तेल टाकून घेतलेले आहे। इथे मी 2 चमचे भरून तेल ॲड केलेले आहे। मी लसूण टाकून घेतलेला आहे। लसूण याच्यामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। इथे लसणाचा कलर चेंज झाला की लगेच इथे कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा आपण याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे, एक कलर चेंज होईपर्यंत। इथे कांदा थोडासा हलकासा फ्राय झाला की इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, ती पण आपल्याला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। टोमॅटो पण टाकून घेणार आहोत। टोमॅटो पण आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचा आहे। शक्यतो इथे टोमॅटो थोडा जास्तच घालायचा, टोमॅटोमुळे आपली चटणी खूप छान लागते। आता आपण ह्याच्यामध्ये पाऊण चमचा हळद टाकून घेतलेली आहे, 1 चमचा भरून गोडा मसाला, 1 चमचा भरून कांदा मसाला, इथे 1 चमचा भरून इथे मी मिसळ मसाला टाकून घेतलेला आहे। तुम्ही हा मसाला टाकून सुकटची चटणी बनवून बघा, खूप टेस्टी लागते। चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडीशी पुन्हा कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। सर्व मसाले टाकून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि छान फ्राय झाल्यानंतर आपण इथे जी सुकट भाजून घेतली होती ते इथे टाकून घ्यायची, आपल्याला मिक्स करून घेणार आहोत। पुन्हा जो मसाला आहे तो आपल्या सुकटला सर्व लागला गेला पाहिजे। पण छान आहे। आता पूर्ण जेवढे मसाले घातले होते आपण ते पूर्ण मसाले या प्रत्येक सुकटच्या कणाकणाला लागले गेले पाहिजे, तसेच आपण इथे छान मिक्स करून घेणार आहोत। आता हे मिक्स झाल्यानंतर आपण पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। इथे मी लिंबू पिळून घेत आहे। लिंबामुळे सुकटची चटणी खूप टेस्टी लागते, तुम्ही बनवून बघा, चव तर अप्रतिम लागते। मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण। इथे आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा मारणार आहोत। इथे आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा मारल्यानंतर 1-2 मिनिट आपण हे छान होऊन देणार आहोत। याची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। इथे आपण आता झाकण काढून बघूया। इथे आपली चटणीचं पाणी थोडं जे शिंतोडा मारलेला होता पाण्याचा ते पूर्ण आटले गेलेले आहे। इथे आपली चटणी मस्त अशी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत खायची, खूप टेस्टी लागते। इथे आपली चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही माझी सुकटच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। आणि तुम्ही अशी सुकटची चटणी बनवून बघा, छान लागते। आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि अशीच एक छानशी रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।